आपले स्वामी बोलतात, "झाली का रे यात्रा? यात्रा झाली का? अरे ही घे जपमाळ आणि कर सुरुवात यात्रेला. मी तुला माझ्यासारखं बनवतो." स्वामी लीला. धारवाड जिल्ह्यातील हवेरी गावात एक बाळाप्पा म्हणून गृहस्थ राहत होते. त्यांचा सराफी सावकारीचा व्यवसाय होता. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण बाळाप्पा आतून सतत अस्वस्थ होते. आपण खरे कोण आहोत? आपल्या जीवनाचा उद्देश काय? ईश्वर कोण? मी कोण? यासारखे असंख्य प्रश्नांची काहूर सतत मनात असत. बाळाप्पाची ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली होती. कुणीतरी योग्य गुरु भेटावा आणि ह्या प्रश्नाची उत्तरे भेटावी. जीवनाचं सार्थक होऊन अंतिम सत्य प्राप्त व्हावे, हा ध्यास बाळाप्पास लागला होता. शेवटी एके दिवशी दृढनिश्चय करून हुबळी नामाच्या गावात महत्त्वाचे काम आहे असे सांगून बाळाप्पाने घर सोडले. कुठे जायचे, कोणाकडे जायचे, काहीच माहीत नव्हते. रस्ता नेईल तिथे जायचे असा चंग मनात बाळगून बाळाप्पा मुरबाड नावच्या गावात आले. तिथे त्यांची आत्मज्ञानी सिद्ध अवतारी चिदंबर दीक्षित यांच्यासोबत भेट झाली. आपली अस्वस्थता बाळाप्पाने त्या सांगितली. तेव्हा आपण गाणगापूर येथे जाऊन अनुष्ठान करा आणि तिथे जसे संकेत मिळतील त्याप्रमाणे कृती करा असे चिदंबर दीक्षित यांनी सांगितले. जशी आज्ञा म्हणून बाळाप्पा गाणगापुरास आले. 7 दिवसाच्या अनुष्ठानास सुरुवात केली. अनुष्ठान सुरू असताना बाळाप्पास दृष्टांत झाला की अक्कलकोट येथे मीच श्री स्वामी समर्थ रूपात अवतरित झालेलो आहेत. तेथे जाऊन सेवा कर. असा दृष्टांत झाल्यानंतर बाळाप्पा मनातून अत्यानंदित झाला. अनुष्ठानाची पूर्तता करून बाळाप्पा लगबगीने अक्कलकोट येथे निघाले. बाळाप्पाची स्वामी दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कधी स्वामींना भेटेन, कधी परब्रह्मास प्रत्यक्ष डोळ्याने बघेन असे वाटत होते. शेवटी मजल दर मजल करत रामनवमीच्या दिवशी बाळाप्पा अक्कलकोट येथे येतात. अक्कलकोटमधील भक्तिमय वातावरण बघून बाळाप्पा गहिवरून जातात. तेथील एका भाविकास विचारतात की स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे. स्वामी कोठे भेटतील? तो स्वामी खासबागेत आहेत, तेथे स्वामींचे आपल्याला दर्शन होईल असे सांगण्यात येते. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे प्रत्यक्ष दर्शन होणार ह्या उत्सुकतेपोटी बाळाप्पा हातात खडीसाखर घेऊन खासबागेत येतात. तोच आजानुबाहू लाखो सूर्यांना लाजवेल असे तेजपुंज कांती असलेले दिव्य स्वरूपरूपी स्वामींस बघून क्षणभर बाळाप्पास परमानंदाची समाधी लागते. आपल्या जीवनाचे सार्थ झाले. प्रत्यक्ष गुरुतत्व सगुण रूपात भेटल्याची भावना उछंबळून आली होती. तोच इकडे स्वामी आईच्या डोळ्यात जणू काही तिचं चुकलेलं लेकरू पुन्हा भेटलं ही आनंदाची भावना स्पष्ट दिसत होतं. ह्या आनंदाच्या भरात स्वामींनी तेथील झाडांना आलिंगन दिले आणि स्वामी बाळाप्पास बोलले, "झाली का रे यात्रा? यात्रा झाली का? अरे ही घे जपमाळ आणि कर सुरुवात यात्रेला. मी तुला माझ्यासारखं बनवतो." भाविक हो, अक्कलकोटवासियांनी रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीराम आणि हनुमंताच्या भेटीचा सोहळा कसा असेल ह्याची देही, ह्याची डोळा अनुभव घेतला. असो, स्वामींचा उपदेश मिळताच बाळाप्पाने मुरलीधराच्या मंदिरात जाऊन जप करण्यास आरंभ केला. तेथे ते विविध देवदेवतांच्या मंत्राचा जप करत होते. एके दिवशी बाळाप्पा गणपतीचा जप करत होते आणि इकडे कदाचित बाळाप्पा खूप दिवस झाले म्हणून भेटले नसल्याने तेथील शिवबाई नावाच्या सेवेकरी महिलेने स्वामींना विचारले की स्वामी बाळाप्पा सध्या काय करतो? तो स्वामींनी उत्तर दिले की बाळाप्पा सध्या तरट वेणतो आहे. स्वामींचे हे उत्तर ऐकल्यावर शिवबाईस आश्चर्य वाटले, पण ह्यात नक्कीच बाळाप्पास काहीतरी उपदेश आहे असे समजून ती शांत राहिली. बाळाप्पास जेव्हा हा घडलेला प्रसंग समजतो तेव्हा बाळाप्पा स्वामी वचनाचा अर्थ समजतो. तो त्यानंतर बाळाप्पा इतर देवदेवतांचे मंत्र न जपता स्वामी संपूर्ण समर्पित होऊन गुरु साक्षात परब्रह्म ही खूण गाठ मनाशी बाळगून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप सुरू करतो. पुढे पुन्हा शिवबाई हाच प्रश्न स्वामीच विचारते. तो स्वामी आनंदाने बोलतात की बाळाप्पा आता कांबळी विणतो आहे. हे ऐकून बाळाप्पास खूप आनंद होतो. आपली यात्रा योग्य दिशेस सुरू आहे ह्याची खात्री पटते. असो, पुढे एके दिवशी असेच स्वामी बसलेले असताना बाळाप्पास बोलले की "अरे बाळाप्पा, तुझा हिशेब घेऊन ये." त्यावेळेला बाळाप्पा जरा गोंधळ्यासारखे झाले, पण पूर्वी स्वामींनी आपणास स्वामी नामजपाच्या साधनेची आज्ञा दिली होती. तेव्हा स्वामी जपाचा हिशेब ठेवण्यास सांगितले होते. कदाचित स्वामी त्याचबद्दल बोलत असावे. आपण नित्य नियमाने करत असलेली श्री स्वामी समर्थ नामाची साधना स्वामींनी स्वीकार केली आहे आणि स्वामी त्याची सांगता करण्याबद्दल सांगत आहे असे बाळाप्पास मनोमन समजते. असो, पुढे त्याप्रमाणे पुढे स्वतः स्वामींनी बाळाप्पाच्या नामजप साधनेची सांगता केली आणि बाळाप्पा महाराज बनवले.
बाळाप्पास स्वामींनी त्यांच्या पूर्ण सत्य स्वरूपाचे ज्ञान दिले. असो, बाळाप्पासारखे भक्त पुन्हा होणे नाही. पुढे बाळाप्पाने श्री स्वामी समर्थ अखंड जप करत बंगाल, बिहार, ओरिसासारख्या राज्यात जाऊन स्वामी नामाचा प्रचार प्रसार केला. अनेक चुकलेल्यांना सन्मार्गाला लावले. धन्य आहे स्वामी, धन्य स्वामी भक्त बाळाप्पा. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. आजचा बोध. स्वामी भक्त हो, आजच्या स्वामी लीलेचे मनन चिंतन केल्यानंतर असे वाटते की आजही स्वामी ह्या लीलेच्या माध्यमातून आपल्या भक्तांना यात्रेची आठवण करून देत आहेत. ह्या यात्रेचे अंतिम ठिकाण आहे स्वामी पूर्ण सत्य ज्ञान. स्वामी पूर्ण सत्य म्हणजे असे सत्य की जे सत्य असत्याच्या पलीकडे आहे. स्वामींचे मूळ स्वरूप, निर्गुण निराकार निर्विचार स्वामी अनुभवाचे दर्शन, ती दिव्य समाधी अवस्था जी शब्दातही सांगता येणार नाही. कारण स्वामी बाळाप्पास नेहमी म्हणत, मी तुला माझ्यासारखं बनवेन. ह्या स्वामी आईने आपल्याला ही भवसागर रूपी यात्रा पार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामाची दिव्य नौका दिली आहे. ह्यापेक्षा अजून मोठी कृपा कुठली आहे मला सांगा. भाविक हो, मला आपणास आत्मविश्वासाने सांगावेसे वाटते की आपण खरोखर खूप पुण्यवान आहोत. आपण कारण श्री स्वामी समर्थ नाम आपल्या मुखात आहे. फक्त आता जसे बाळाप्पाने स्वामी आज्ञेचे पालन करून अखंड स्वामी नामाची साधना केली, आपल्यासुद्धा न चुकता निरंतर स्वामी नामाचा ध्यास घ्यायचा आहे. आपले सर्व सुखदुःख संकटे स्वामीचरणी विलीन करायचे आहेत आणि सर्व सृष्टीला स्वामी नामाचे वेड लावायचे आहे. आई धन्यवाद, ह्या मूढमतीकडून तुझी सेवा करवून घेतोस. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद स्वामी.